आहात, काय मागणी आहे? त्या ठिकाणी जे बीडमधील जे मसाजोग जे गाव आहे तर त्या ठिकाणी जे देशमुख हे सरपंच आहे त्यांची जी निर्गुणपणे हत्या झाली, आज 15 दिवस झाले तरी देखील या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला नाही आणि जे मुख्य आरोपी आहे त्यांना अटक केली नाही आणि त्यानंतर त्यांच्या मागचा या ठिकाणी मास्टर माइंड कोण आहे ते आतापर्यंत शोधलं नाही आणि जे आरोपी अटक केलेले आहे त्या आरोपी अटक केलेले आहेत त्यांनी आतापर्यंत काहीही सांगितलं नाही. त्यांना तात्काळ या ठिकाणी अटक करून राहिलेल्यांना आणि त्यांना फाशी शिक्षा तात्काळ देण्यात यावी. फास्टॅग कोर्टामधून हा निकाल लावण्यात यावा. तसेच या ठिकाणी जी परभणी येथील घटना झाली, संविधानाचा या ठिकाणी एका व्यक्तीनं अवमान केला त्याला देखील या ठिकाणी कठोर शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे दुसरे असे कृत्य करणार नाही. तसेच या ठिकाणी जे न्यायालयीन कोठडीमध्ये जे परभणी येते त्या ठिकाणी ते सूर्यवंशी या नावाची व्यक्ती या ठिकाणी ते मयत झाले त्या न्यायालयीन कोठडीमध्ये, त्यांना सुद्धा या ठिकाणी न्याय देण्यात यावा. तसेच या ठिकाणी बांगलादेश येथील जे हिंदू आहे त्यांच्यावर जो या ठिकाणी अन्याय होत आहे, या ठिकाणी भारतामध्ये हिंदूंचं सरकार आहे आणि म्हणून बांगलादेश हा पाकिस्तानमधून वेगळा झालेला आहे, म्हणजे भारताचाच एक तुकडा होता आणि त्यामुळे त्यावेळेस भारताने या ठिकाणी हस्तक्षेप करून या ठिकाणी बांगलादेश हा वेगळा केलेला आहे. त्याच्यामुळे भारताचा अधिकार आहे की त्यांना या ठिकाणी त्या ठिकाणी संरक्षण देण्यात यावं, म्हणून तिथल्या हिंदुत्वाच्या बचावासाठी त्यांनी या ठिकाणी संरक्षण दिलं पाहिजे. आणि तसेच या ठिकाणी या तिन्ही घटना ज्या आहेत तसेच सरपंचाच्या दयनीय निंदनीय घटना आहे त्या घटनेच्या या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर यांच्याकडून जर होत नसेल तर आमच्यासारखे तरुण बीड येथे चालून जातील आणि विनाकारण या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून हे जर थांबवायचं असेल तर या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी न्याय द्यावा, यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आज आलेलो.